मध्ये मालिका 1700 भाग पूर्ण होत्या. फोर्थ एडिशन नंतर ज्या मंत्र मशीनला खूप मागणी होती प्रचंड, त्याच्यानंतर सर्वांसाठी आता आम्ही 5th एडिशनचं मंत्र मशीन लॉन्च करत आहोत. मी मगाशी म्हणलं खूप सुंदर आहे आणि हाच स्वामींचा फोटो आपण आताशी आपण मगाशी बघितलं. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आज मी आहे ना ठाणे वेस्टला आलोय. शॉप नंबर 3 सेंट जॉन शाळेजवळच आहे ना ब्रह्मांड कलेक्शन आहे ना, याचा शुभारंभ झालाय. आणि शुभारंभ आहे ना कलर्स मराठी आहे ना, त्याच्यावरती चर्चेत असलेलं आहे ना जय जय स्वामी समर्थ सिरियलमधले ना प्रमुख भूमिका साकारणारे अक्षय दादांच्या हस्ते झालेलं आहे. आणि पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे. तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा मित्रांनो, आता आले आहे सगळ्यांचे आवडते जय जय स्वामी समर्थ सिरियलमधले प्रमुख भूमिका साकारणारे अक्षय दादा, कलर्स मराठीवरचे. आणि ब्रह्मांड कलेक्शनचं आता शुभारंभ अक्षयदादांच्या हातातून आता करण्यात येत आहे. आपल्या सगळ्यांचे लाडके अक्षयदादा आणि कलर्स मराठीवरती एकदम चर्चेत असलेले स्वामी समर्थांची सिरियल, त्यांचे प्रमुख भूमिका साकारणारे अक्षयदादा आलेत. आणि आपल्या राजाराम दादांचा शॉप आहे. नमस्कार, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी. येऊ का पुढे? राजाराम दादांचं दुकानाचं ओपनिंग शुभारंभ अक्षय दादांच्या हस्ते होत आहे. नाही नमस्कार. नमस्कार मला करू नका. नमस्कार स्वामींना करा. स्वामी रूपाला नमस्कार आहे. हो पण नमस्कार स्वामींना असावा.
बोला स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी समर्थ महाराज की जय. ब्रह्मांड कलेक्शनचा आता शुभारंभ झालेला आहे. सोलरवरती चार्ज होणार आणि मोबाईलच्या चार्जर पण चार्ज करू शकतो तुम्ही. 1 वर्ष वॉरंटी आणि बॅकअप टाइम पण 15 तास आहे. विशेष म्हणजे आम्ही जो होता गेला स्वामी प्रकट झालं होतं ना, त्याच्यामध्ये आम्ही शुभंकरोती दिवा लॉन्च केला. म्हणजे त्याच्यामध्ये ना तारक मंत्र, शुभंकरोती कल्याणम, वदनी कवळ गेला, मनाचे श्लोक असे जे पाठ संस्कार दिवा म्हणून जे लहान मुलांच्या घरी ते पाठ ऐकावे त्याच्यासाठी आम्ही तो शुभंकरोती म्हणजे हा लॉन्च केला. त्याच्यामध्ये पूर्ण पाठ जेवताना जो वदनी कवळ मंत्र आपण म्हणतो तो आहे. मनाचे श्लोक आम्ही त्याच्यामध्ये विश्व प्रार्थना आहे, तारक मंत्र आहे, ओमचा जप आहे, सरस्वती बीज मंत्र आणि गुरुकम्मा करून विष्णू असे 9 आम्ही पाठ इन्स्टॉल केले. आणि गणपती विशेषसाठी आम्ही गणपतीचे सगळी मंत्र पाठ त्याच्यामध्ये आम्ही इन्स्टॉल केलेले आहे. आणि लक्ष्मी हे विविध प्रकारचे सरळ मंदिर करतोय. आणि दुसरं आम्ही स्वामी समर्थाचं मंत्र मशीन जे तुम्हाला पाठवण्यात आलं होतं टेबल टॉप. हो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सगळ्यात पहिले तर मी राजाराम गोसावी सर आणि संपूर्ण परिवाराचं खूप खूप अभिनंदन करतो. खूप 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 अभिनंदन. आज तुमची नवी सुरुवात होतीये आणि त्या नवीन सुरुवातीला हे सगळीच लोक उपस्थित आहेत. त्या सगळ्यांकडून माझ्याकडून सुद्धा तुम्हाला खूप 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 अभिनंदन. तुम्ही मला या सोहळ्याचा एक भाग होत दिलं, मला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि खरंच खूप सुंदर आपण मगाशीच ज्या प्रत्येक वस्तू पाहिल्या इथे की स्वामींच्या मूर्ती पाहिल्या, काही प्रत्येक गोष्टीमध्ये एक युनिकनेस आहे. आणि म्हणजे खरं तर असं वाटतं की प्रत्येक इथली एक एक गोष्ट आपण जाताना बरोबर घेऊन जावी, इतकी सुंदर आहे. आणि ऑफकोर्स स्वामींची मूर्ती म्हणजे इतकं जिवंतपणा आहे प्रत्येक मूर्तीमध्ये सुद्धा खूप छान वाटतं. आणि ऑफकोर्स असं माझ्या सरांनी पण सांगितलं की एक मेहनत आणि खरेपणा त्यामुळे माणूस इथपर्यंत पोहोचतो. आणि त्यांची खरंच खूप मेहनत आहे. त्यांच्याशी माझं बोलणं झालं सो तेव्हा कळलं की स्वतः कम्प्युटर इंजिनियर असताना एका मोठ्या कंपनीमध्ये जॉबला असताना सुद्धा त्यांनी इकडे ते वळाले आणि 2021 साली त्यांनी हा बिझनेस सुरू केला. सुरुवातीला ऑनलाईन असेल, प्रदर्शन असतील, त्या प्रत्येक ठिकाणी करत 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 गेल्या वर्षी एका शॉपपासून सुरुवात केली आणि छोट्या शॉपपासून आज इथपर्यंत आपण आलेलो आहोत. सो ही खूप छान प्रगती आहे सर तुमची खरंच. आणि तुमची खूप मेहनत आहे याच्यामागे आणि तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असणारा तुमचा परिवार आहे. आणि ऑफकोर्स शहा सरांसारखे तुमचे मित्र पण आहेत बरोबर की जे आज खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहेत. आणि जे आपण कायम म्हणतो की स्वामींचं ब्रीद वाक्य की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि याचा अर्थ मी कायम असा घेतो की आपण प्रामाणिकपणे आपलं काम करत राहावं, आपण प्रयत्न करत राहावे आणि आपल्या प्रयत्नांना यश कसं येईल हे बघण्याकरता स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. सो हे वाक्य असं की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, तू प्रयत्न कर. हा प्रयत्न नाही केले तर मग कठीण आहे, पण प्रयत्न कर आणि त्याला यश कसं येईल हे बघण्याकरता मी ऐके. सो स्वामी कायम पाठीशी आहेत. सो असंच प्रयत्न करत राहा, असंच तुम्ही तुमची उत्तरोत्तर प्रगती हो आणि तुमच्या एक नाही तुमच्या अनेक शाखा ओपन हो आणि आपली प्रत्येक ठिकाणी आपण सगळे पुन्हा एकत्र पुन्हा भेटूयात. सर पुन्हा एकदा तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आणि एक पण खूप छान गोष्ट की त्यांच्या प्रत्येक प्रोडक्टची माहिती सुद्धा त्यांच्या सोशल मीडिया थ्रू असेल किंवा यूट्यूब चॅनल थ्रू असेल हे प्रत्येकापर्यंत पोहोचवतात. गोष्टीमध्ये युनिकनेस आहे, गिफ्ट्स आहेत किंवा अगदी तुम्हाला कोणाला घरामध्ये ठेवण्याकरता काही शोभेच्या वस्तू असतील, अशा अनेक गोष्टी आहेत. सो ज्यांना आणि मी तर आवर्जून म्हणेन की ठाण्यामध्ये तुम्ही नक्कीच त्यांच्या शॉपला भेट द्या. तुम्ही त्यांचं यूट्यूबचं चॅनल पण आहे, त्यांचं सोशल मीडिया अकाउंटसुद्धा आहे. सो तुम्ही नक्की तिकडे व्हिजिट करा, बघा आणि मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल. या सगळ्याच वस्तू तुम्हाला आवडतील. सो नक्की भेट द्या आणि तुम्हाला जे आवडेल तुम्ही आवर्जून घेऊन जा, तुम्ही सांगा त्यांना. सो ते नक्कीच तुम्हाला आय गेस घरपोच पण जर कोणी ऑर्डर प्लेस करत आय गेस ते पोहोचवण्याचं सुद्धा आय एम शुअर की तशी पण तुमची व्यवस्था आहे. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांच्या मार्फत आणि मी स्वतः सुद्धा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो
आणि त्याचबरोबर तुम्हाला रसिक प्रेक्षकांचे पण मनापासून आभार की तुम्ही आत्तापर्यंत मालिकेवर आणि आम्हा कलाकारांना भरभरून प्रेम केलेलं आहे. तर तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. आणि एक वाक्य स्वामींच्या मुखातून आपण जे कायम एक मंत्र आपण ऐकत असतो रोज, सो तो मंत्र तुम्ही सगळे माझ्याबरोबर म्हणालात तर जरा अजून छान. नक्कीच. शिव हर शंकर, शिव हर शंकर, नमामि शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो, शिव शंकर शंभो, हे गिरिजापती, हे गिरिजापती, भवानी शंकर, भवानी शंकर, शिव शंकर शंभो, शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर पुन्हा एकदा खूप 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 अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा. अशी तुमची उत्तरोत्तर प्रगती हो आणि ही स्वामीचरणी प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद आणि सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा आहे कायम तुमच्या पाठीशी. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. हो. आज ब्रह्मांड कलेक्शन्सला सरांनी व्हिजिट दिली. माझ्या फक्त एका बोलण्यावरती आग्रहावरती ते इथे आलेत ना, ते माझं खूप भाग्य आहे. आणि आपण सुद्धा त्यांची भेट घेण्यासाठी इथे आलात, ब्रह्मांड कलेक्शनला व्हिजिट दिली, त्यासाठी मी मनपूर्वक आभार मानतो. आणि जसं आता यांनी जो मंत्र आपण स्वामींचा सांगितला आपल्याला, तर यावर्षी गणपतीला पण माझी मूर्ती ही स्वामी प्रतीच होती. तर तिथे एक भजन गायलं होतं स्वामींचं, तर ती मी ओळ तुम्हाला एक तो तारक मंत्र आहे, जरा सूर चुकेल पण प्रयत्न करतो. प्रचंड स्वामी बळपाठीशी, प्रचंड स्वामी बळपाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना, निशंक हो रे मना, निर्भय हो रे मना, निशंक हो रे मना. सुंदर आहे. मध्ये मालिका 1700 भाग पूर्ण होत्या. 1700 भाग झाले आतापर्यंत. 3000 पर्यंत कधी भाग. मी सर अक्षयजी मी अजून पण बघितलेलं आहे, पण आता माझ्या मनात इच्छा झालेली की आवर्जून ही सिरियल आहे ना पहिल्या भागापासून मी बघू वाटते. सर कारण काय आमच्या कच्छमध्ये दत्त संप्रदायाची लास्ट म्हणजे जे आमचं जे छोटं रण म्हणतात ना, ज्याला छोटं रण जे सफेद रण आपण जे म्हणतो, जिकडे अमिताभनी आणि यांनी सगळ्यांनी शूट केलंय तिकडपर्यंत ते आहे. आमच्या गावाच्या बाहेरच ते रण आहे आणि तिकडनं थोडे पुढे गेले की पाकिस्तान बॉर्डरला. त्या रणामध्ये 1857 ची गोष्ट आहे साहेब. मला इतिहास माहीत नव्हता, नंतर मी थोडं शोधखोळ केली तेव्हा मला समजलं. ते आमचे एक आहेत ते संत, म्हणजे तिकडनं हे आले आणि तिकडे हे सगळं स्थापना केले आणि आमच्या त्या रणमध्ये पूर्ण ऐकेबल आहे. त्यांनी सांगितल्यापैकी आपण 10% गोष्टी जरी आपण आत्मसात करणार तरी खूप सुंदर खूप तर जग पूर्ण सुंदर. बऱ्याच थोड्या गोष्टी आहेत त्यांनी, म्हणजे अगदी मी बराचदा म्हणतो की साधी गोष्ट आहे, म्हणजे स्त्री पुरुष समानता असेल किंवा एक बेसिक गोष्ट आहे की आपण प्रत्येक माणसात देव शोधा. तुम्ही प्रत्येकात देव आहे. जो एखाद्या गरजवंताला केलेली मदत ही इनडिरेक्टली स्वामींपर्यंत पोहोचणारी आहे. तुम्हा एखाद्याचा जर का तुमच्याकडून भलं होणार असेल, एखाद्याला तुमची मदत लागत असेल, तुम्ही आवर्जून मदत करा. म्हणजे प्रत्येक वेळी त्यांना भेटण्याकरता दर्शन देण्याकरता आपण तिथेच जायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही एखाद्या गरजवंताला केलेली मदत सुद्धा हा इनडिरेक्टली त्यांच्यापर्यंत पुढचा नमस्कार आहे आणि त्यांची केलेली सेवा आहे. तर मला असं बारीक बारीक गोष्टी आहेत आपण प्रत्येकाने जर फॉलो केलं ना तर प्रत्येकाचं आयुष्य नक्कीच खूप बदल, खूप सुंदर आहे. तर या गोष्टी आपण केल्या पाहिजे प्रत्येकाने फॉलो या. आणि मजा आहे म्हणजे काय मी हा अनुभव मला तर 5 वर्षामध्ये इतकं छान वाटतं आणि नशिबात समजतो की ही संधी मला मिळाली. आणि हा आले तो एक योगायोग होता आणि तो योगायोग घडवून आला स्वामींनी. नशिबाचा भाग म्हणाल काय प्रेमाला सांगा स्वतः की आमच्या घरात आहे ना, म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून स्वामींचं आहे. आजोबांपासून स्वामींचं घरात करतात. तर लहानपणापासून खरं मी स्वामींना घरात पाहत आलो आणि कायम असायला की ते घरातली व्यक्ती म्हणून आम्ही बेसिकली पाहत आलो लहानपणापासून. जसं आपण घरात काय झालं की आपण आईला सांगतो, आजोबाला सांगतो, आजीला सांगतो, तसं आपण स्वामीला सांगतो हे बघा ना काय होतंय, बघा ना काय झालं, बघा ना काय झालं, असंच पाहत आलेलं. आणि कल्पना पण नव्हती. आणि अचानक एक दिवस तरी फोन आला आणि म्हणे की असे आम्ही मालिका करत होतो, तुम्ही पुण्य कराल तर म्हणून. माझ्या अंगावरच काटा होता खरं की
हे कसं काय म्हणजे कारण कल्पनाच नाही आणि आपण असे दिसू शकू हे कधी विचारच नाही केला असा. अचानक फोन म्हणणार आहे ऑफकोर्स खाली करणार जमत नाही त्यात काही. मग ऑडिशन जाईल नुकते झालं आणि बघता हा प्रवास पूर्ण झाला आणि खूप एक सुंदर एक अनुभव आहे त्या मागचा आहे. मी ना आमचे लुक टेस्टचं आमचं हे होतं. लुक टेस्ट म्हणजे आपण एखादं पात्र साकारतो ना तर आपण असे दिसतो का हे बघण्याकरता एक लुक टेस्ट असते पहिले. तर मला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही ना केस काढून द्याल का लुक टेस्ट. केस काढणं फार सेन्सिटिव्ह विषय असतो आपल्याकडे म्हणजे आपण केस शक्यतो काढत नाही. त्या घरात आजी होती. आजीला म्हणलं की केस काढायला चाललो काढू का. कोणी काय नवीन काम आहे का म्हणतो ठीक आहे जा काढ म्हणून केस. मी तुला काहीच सांगितलं नाही कुठला रोल आहे काय रोल काहीच सांगितलं. मी गेलो केस काढले आणि आमच्याकडे मोठा स्वामींचा फोटो आहे. तर मी स्वामींच्या फोटो खाली उभं राहिलो समोर आजी होती सोफ्यावर. त्या मुद्दा म्हणलं काय कसं साम्य वाटतंय त्या दोघांमध्ये म्हणजे वाटतंय देव करून यांचंच काम तुला मिळून जावं म्हणे. मग तिच्या तोंडून निघाला तो शब्द ते म्हणतात ना वास्तू तथास्तू म्हणते तो निघाला शब्द आणि आजचा दिवस आहे. ती भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली आणि खूप सगळं भाग्यवान समजतो. आणि आजी नाही आता पण तिच्या म्हणजे तिने स्वतः डोळ्यांनी मला ह्या सगळ्या प्रवासात बघितलं सो तो आनंद मला खूप जास्त आहे की तिच्या तोंडून जो शब्द निघाला होता तो शब्द खरा ठरला ते तिने स्वतः पाहिलं अनुभवलं आणि मग आता तिला आता 2 वर्ष होती पण असा तो सगळा अनुभव आहे. आणि ही आपल्या आई वडिलांची आजोबा आजींची पुण्याई असते. त्यांनी केलेले पुण्यकर्म असतात की जे आपल्या नशिबाला आशीर्वाद रूपी येतात. तसंच आहे ते सर. तुम्ही पण आज तुमचे खूप सुंदर प्रयत्न तुम्ही करतायत आणि ऑफकोर्स ही सगळी आई वडिलांची पुण्याई असते मोठ्या मोठ्यांची पुण्याई असते आणि तुम्ही जे करताय ते तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत सगळे पास ऑन होणार असते. त्यामुळे हे असंच असतं हे आपण पास ऑन करत असतो. आणि माझा तर खूप बिलीफ या गोष्टींवरती की आपण ज्या प्रकारच्या वाईब्स क्रिएट करतो आपल्या आसपास तसंच आपल्या आसपासचं सगळं वातावरण तयार होतं आणि त्याचप्रमाणे आपण ते पुढे घेऊन जातो. सो चांगले विचार प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी असेल मोठ्या मोठ्यांचे आशीर्वाद आहे स्वामींचा काय पाठीशी आहे अजून काय पाहिजे. सो ऑल द व्हेरी बेस्ट. 4th एडिशन नंतर ज्या मंत्र मशीनला खूप मागणी होती प्रचंड त्याच्यानंतर सर्वांसाठी आता आम्ही 5th एडिशनचं मंत्र मशीन्स लॉन्च करत आहोत. दत्त जयंतीला याला आम्ही प्रोडक्शन्समध्ये आणणार आहोत पण आज आम्ही अक्षय सरांच्या हस्ते आजच्या शुभदिनी ब्रह्मांड कलेच्या ओपनिंगला हे आम्ही मंत्र मशीन तुमच्यासाठी दाखवत आहोत आणि त्यांच्या हस्ते शुभ हस्ते हे ओपनिंग केलेलं मला खूप भाग्यवंत आहे मी की आता ते तुम्हाला हे ऑन करून दाखवणार आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पूर्ण मल्टीमीडिया बेस आहे रिमोट कंट्रोल ऑपरेटेड आहे आणि बॅकअप टाइम तर बोलाल की 6 दिवस पर्यंत हे मंत्र मशीनचा बॅकअप टाइम आहे पूर्ण. सुंदर आहे पण खूप छान वा वा. ह्याच्यावरचा फोटो पण आहे ना तो स्क्रॅचलेस आहे पूर्ण. फोटो अप्रतिम आहे सुंदर फोटो आहे मस्त आहे मस्त आहे क्या बात वा. म्हणजे हे कोणाला भेट देण्याकरता पण स्वतः आपण घरात ठेवण्याकरता सर हा तो कंदील होता. कंदील माझा लाइटिंग इफेक्ट ह्यांचा पूर्णपणे कन्सेप्ट आणि आम्ही व्हिडिओ कॉलवरती बोलायचो कारण भेट नाही व्हायची ना रात्री असा 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 पूर्ण रेडी. तुम्ही असं पण हे करणार हो गेल्या वर्षी आम्ही 5 कंदील बनवलेले त्या कंदीलची प्राइस होती 4000 रुपीज तरी सुद्धा लोकांनी घेतला. पुण्यापर्यंत गेले कंदील. तुम्हाला फोन करून मोठी असणार नक्कीच सर. अजून एक आहे सर 1 मिनिट. अरे वा येस सुंदर. तर हे फ्रेम साईज मध्ये आम्ही पूर्ण बनवलेलं आहे. फोटो पाहूनच लगेच मोहक फोटो लगेच आमच्याकडून ही मागणी आलेली आहे पूर्णपणे. छान खूप आज सुंदर. सरांच्या हस्ते सर तुम्ही काय म्हणाल. ते तुम्ही मगाशी म्हणा खूप सुंदर आहे आणि हाच स्वामींचा फोटो आपण आत्ताशी मग आपण मगा जे बघितलं तू सो फोटो खूप सुंदर आहे प्रसन्न वाटतं अगदी नाही छान न खरंच. पाहिल्यावर खूप प्रसन्न त्याच्यामध्ये वाटतंय. पण म्युझिक ऍड केलेली आहे तुम्ही बरं. त्याला अडॅप्टर लावल्याच्या नंतर चालू होणार. ओके आणि वॉल माउंट करताय येस हे वॉल बरं
पहिला मी छोटं बॉल म्हणून केलं होतं 7 इंचाचं. म्हणजे चार्जेबल आहे पण मग. हा हे विदाउट ॲडॅप्टर आहे, हा ॲडॅप्टर आहे. कारण हे कसं मोठं असल्यामुळे कोण सारखं काढू नाही शकत. हां. एक फोटो घे. हा, सबला एक फोटो द्या. हा मी नेच देतो. सबला फोटो द्या. कोड पण ठेवतो.